आपल्यासोबत आहे खासदार संजय देशमुख. भाऊ, शिंदे सेनेत तुम्ही आता प्रवेश केलेला आहे. ठाकरे गटातून निवडून तुम्ही मशाल चिन्हावरती आले आणि एक बंडखोरी करत तुम्ही आता शिंदे सेनेत गेले आहेत. काय नेमकं यामागचं काय? नाही, नेमकं याच्या मागचं कारण असं आहे की आम्ही 6 खासदार बसलो, 6 खासदार विचारविनिमय केला आणि 6 खासदारांना सामूहिकरित्या आम्ही निर्णय घेतला. 6 खासदाराचं असं म्हणणं पडलं की विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि विकासाची भूमिका घ्यायची असं तर मग आपण हे सर्व गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या बाकीच्या गोष्टी मतदारसंघाचा विकास होणार नाही. आणि मतदारसंघातल्या लोकांनी मोठ्या अपेक्षेनं निवडून दिलेलं आहे. प्रत्येक गावात कोणत्याही खेड्यात गेलो की निधीची आवश्यकता मागतात, लोक नाराज होतात. बरेच लोक पक्ष सोडूनसुद्धा लोक त्या ठिकाणी चाललेले होते. अशी एकंदरीत परिस्थिती होती. म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा आमची बैठक घेतली. त्यांनीसुद्धा सांगितलं की विकासाच्या कामाच्या बाबतीत आम्ही अडथळा निर्माण होऊ देणार नाही आणि निश्चितपणे विकास करू. महत्त्वाचा म्हणजे वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प आहे, त्यालासुद्धा निधीची आवश्यकता आहे. ते सुद्धा काम प्रगतीपथावर आपण नेलं, परंतु आपण सत्तेत नसल्यामुळं त्याच्यात बरेच अडथळा येत होता. आता त्यांनीसुद्धा मान्य केलं आणि या 2 वर्षात पूर्ण प्रकल्प पूर्णत्वास आणून. खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे किंवा बंडखोरी जे केली आहे त्याच्यामागं कुठंतरी अर्थकारण आहेत असा आरोप केला जात आहे. नाही, आता आरोप तर होतच असतात, आरोप चालतच असतात. आता ते त्यांची भूमिका मांडून राहिले, आम्ही आमची भूमिका लोकांसमोर मांडू. आणि काल जे आम्ही या भागामध्ये आल्यानंतर जे लोकांनी प्रचंड उत्साहाच्या वातावरणात जे स्वागत केलं त्याच्यावरून असं दिसते एकंदरीत की लोकांच्या मनातसुद्धा ह्या गोष्टी होत्या. आणि अनेक लोकांशी जेव्हा आम्ही संपर्क केला तेव्हा लोकांनी सांगितलं की आता तुम्ही हे निर्णय घेतला तरी आमची काही हरकत नाही. म्हणून लोकांच्या म्हणण्यानुसारच आपण हा निर्णय घेतला. विरोधकांचं असं म्हणणं आहे की वारंवार तुम्ही पक्ष बदलत आहे, सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही इतर पक्षात जात आहे. नाही, आता आम्ही तर काही आमच्या बापदादा काही फार मोठा राजकारणी किंवा काही नव्हतं. आम्ही आमच्या स्वतःच्या कर्तृत्वानं आणि लोकांच्या सहकार्यानं आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारे लोक असल्यामुळं निश्चितपणे आम्ही भूमिका जी काही घेतलेली आहे ते सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षाप्रमाणेच भूमिका घेतलेली आहे. पहिलेही जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा आम्ही अपक्ष निवडून आलो होतो 2 वेळा. काही कोणत्या पक्षाच्या भरोशावर त्यावेळेस निवडून आलो नव्हतो. फक्त यावेळेस माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी मला बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षावर लढा. उद्धव ठाकरे साहेबांचा आता दौरा 27 जूनला होत आहेत आणि त्या म्हणजे आपण आता बंडखोरीकडून शिंदे सेनेत गेले त्या अनुषंगानं हा दौरा होत आहे. नेमकं उद्धव ठाकरे साहेबांसोबत आपली काही चर्चा वगैरे काही झाली? नाही, उद्धव ठाकरे साहेबाबद्दल मी काही बोलणार नाही, पुढे भविष्यात कधी बोलणार नाही. उद्धव ठाकरेचे फार मोठे नेते आहेत ते, मी फार छोटा माणूस आहे. त्याच्यामुळे उद्धव मी आता ठाकरे साहेबांसोबतच राहील असं मतदारां किंवा विरोधकांकडून बोलण्यात येत आहे की आईलाही आपण शब्द दिला होता की मी आता कुठल्या उद्धव साहेबांना सोडून जाणार नाही म्हणून, तरी पण आपण हा निर्णय घेतला. आता आपण कसं आहे की लोकांचा जे आग्रह पाहिला, लोकांच्या प्रत्येक गावात गेल्यानंतर विकासाची भूमिका पाहिली आणि सातत्यानं आम्ही जेवढी 6 खासदार मी तर आता ठीक आहे, मी तर पहिल्या टर्मचा खासदार आहे. 3 टर्मचे खासदार आहेत, परभणीचे, हिंगोलीचे, बाकीचे लोक ते स्वतः निर्णय घेऊन राहिले. आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थांबत असाल थांबा, आम्ही आता इथं काही थांबत नाही, तुम्हाला राहायचं असेल तर राहू शकता, परंतु आम्हाला आता भूमिका घ्यावं लागेल. मग शेवटी सर्वांची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही मान्य केलेली आहे. उद्धव साहेबांनी असंही म्हटलं की वारंवार भेटी होत नाही त्याच्यामुळे बा मी आता पक्षप्रमुखपदी सोडतो, हे सुद्धा त्यांनी त्या दिवशीच्या भाषणात म्हटलं आहे. नाही, भेटी वगैरे होतात, असं काही अडचण, काही आरोप करण्यात काही मजा नाही. निश्चितच आपण जर पाहिलं तर विकास निधी आणि मतदारसंघाचा विकासाच्या याच्या मुद्द्यावरतीच आम्ही 6 खासदार एकत्र आलो आणि शिंदे सेनेत गेलो असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय देशमुख यांनी दिली. निलेश फाळके, ABP माझा, दिग्रस, यवतमाळ.